पोझिशन बघा साहेब म्हशीची. आपण गाडवाला पैसे देत नाही. मी मगाशी एकदा म्हणलं ना व्हिडिओ मध्ये, एक नंबर फॅन्सी रेडी आहे. चांगल्या क्वालिटीच्या म्हशीची वगार आहे बरं का. दुसऱ्या वेताची घोडे कसे असतील घोड्यासारख्या म्हशी चालतील बघा. आणि बघा म्हशी किती शानदार आहे. साईज बघा साहेब, मोठ्या मापाची माप बघा म्हशीचं. मला सध्या 15 लिटर नॉर्मल दूध तयार आहे. थोडे कर्ज असताना सुद्धा त्यांच्या स्टेटमेंटवर त्यांना आम्ही कर्ज पुरवण्याची सुविधा उपलब्ध केली. हे जे आमचा माल असते ना, तुम्ही 5 येतं लई नका, 5 येतं पिल्लर कधी बी विकायला करा, तुमचे पैसे. त्याला इंग्लिशमध्ये रिशेअर व्हॅल्यू म्हणते. नॉर्मली 12 लिटरपासून 17 लिटरपर्यंत माझ्यापाशी म्हशी. 2000 नाही 10,000 जास्त लागू द्या म्हशीला. असली बिण्यात तुमचा फायदा 10 वर्ष म्हशी निघत नाही आमची गोट्यातनं. कमी किंमत म्हणून नाही, 3 लिटर दूध काढण्यापेक्षा आपली 14-15 लिटरची दूध कधी बी ऐकणार नाही. शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी सल्ला युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आपण मोरे डेअरी फार्म सोलापूर येथे व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहे. तर आपल्यासोबत मोरे साहेब देखील आहेत. तर प्रथम त्यांचा परिचय जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय आणि आपल्या डेअरी फार्मचा पत्ता सांगा. आमचं उदय जयसिंग मोरे सोलापूर, मोरे डेअरी फार्म या नावाने आमचं डेअरी फार्म आहे. आता बऱ्याच लोकांनी चर्चेत बी आहे. आणि सोलापूर तुळजापूर रोडला साहेब 2 किलोमीटर अंतरावर आपला डेअरी फार्म आहे. तिथे चव्हाण फर्निचर म्हणून एक मोठा मॉल झाला आहे, ओळख आहे. तिथं आपलं बोर्ड रोडलाच आपलं डेअरी फार्म. आता बऱ्याच दिवसापासून तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करताय, चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करताय आणि बरेच गोटे तुम्ही सेट करून दिलेले आहेत. तर आता विक्रीसाठी किती माल आहे? आता जवळजवळ सर माझ्या 3 गाड्या उतरले. बरं. 30 म्हैस आहे सध्या. त्यातले मी जवळजवळ 5-7 म्हशी 7 म्हशी दिली म्हणजे 23 म्हैस आहे माझी. 23 म्हैस म्हणजे विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर आता काय होतंय, पाठीमागे वळ्यात बघितलं बऱ्याच जणांकडे म्हशी होत्या विक्रीसाठी. म्हशी पण म्हणजे कुठे दिसत नाही सध्या. आणि आता तुमच्या गोट्यावाला तर फुल गोटा म्हशीने भरलाय. तर हा काय विषय सांगतो, चांगला माल शेतकऱ्यापाशी, शेतकऱ्याकडनं आमची खरेदी असते. बरं. तर गिऱ्हाईक लोकांना शेतकऱ्याची म्हैस देतच नाही ना कोणी. सगळं मध्ये दलाल वर्ग आहे. बरं. तर ते सगळे व्यापारीच वर्ग दाखवून. आणि थोड्या किमती बी सगळ्यांना माहीत आहेत, किमती थोड्याशा चेंज आहे. आज 20,000, 30,000, 20-30 चांगली म्हैस काही रुपये वाढते, त्या हिशोबाने किमती थोड्याशा टाईट आहे. पण थोडं व्यापार वर्ग बी साहेब नफ्यात 2 रुपये कमवायच्या नादामध्ये जरा ते बी बघणार ना कमी जास्त रुपयाची म्हैस मिळाली. पण आपल्याकडे परमेश्वराच्या आशीर्वादाने गिऱ्हाईकाचं आहे, त्यामुळे मोठा माल सगळा लागतं पहिल्यापासून. 101 म्हैस असते. आमच्याकडे म्हैस डेअरी आमच्याकडे फुल असते कंटिन्यू फुल. हो. बरं. तर आता कसं होते, तुम्ही म्हशी आणतात शेतकऱ्यांकडून, हो, बाकीचे काय मध्यस्थी असतात काय असतात, मग याच्यात किमतीत फरक पडतोय का? पडणार. बरोबर आहे. म्हणजे महाग लागते म्हैस दुसरीकडून. परत ओरिजिनल कोण देते? हरियाणाची म्हैस ओरिजिनल कुठे? बरोबर. तुम्ही सांगा ओरिजिनल म्हैस कशी ओळखायची? आता साहेब तुम्ही बरेच गोटे फिरलाय, तुम्हाला बी माहिती. गोट्यांमध्ये म्हशी सगळ्या जवळजवळ बघितलं तर तुमच्या बघण्यात आणि शेतकरी बघ मॅट घातलेले आहेत गोट्यामध्ये. बरोबर. माझ्या गोट्यात मॅट आहे का? दगडावर म्हशी सोडा आमच्या दगडात. मग गोप आहे सगळा. हो. आणि आमच्या म्हशीची नखं घ्या घोड्यासारखी. जरा इकडे घ्यायचं. ते दुसऱ्या त्याच्या वगैरे बघा इकडे घोड्यासारख्या म्हशी असतील सगळ्या. सड कास ही म्हैस बघा. आता सगळ्यात 24 कॅरेट साहेब देवगड हापूस म्हणतो ना, ते टाईप ओरिजिनल 24 कॅरेट आहे. बरोबर. कोणते आमचे शेतकरी बंधू मोठे डेअरी फार्मवाले असू दे, कुणी बघू दे, त्यात काही अडचण नाही. त्यामुळं ह्या मालामध्ये ह्याच्यामध्ये थोडासा फरक येतो. ह्याच्या म्हशीची शिंग हरेक नमुन्याची असते. फक्त पहिल्या आमच्या एक पिरियडमध्ये जवळजवळ 17-18 वर्ष झालं मी हरियाणाच्या गाड्या भरतो. आमच्या इथं बऱ्याच त्याच्यामध्ये पहिल्या हरियाणाची म्हैस ओरिजिनल म्हणजे थोडंसं जाड शिंग यायचं. आता हे जे बारीक शिंग निघतात ना बघा, ते फॅन्सी म्हणते त्याला. फॅन्सी म्हणजे शो साईड. ही म्हणजे हरियाणाची, थोडं जाड आलं म्हणजे हरियाणाची नाही असं नाही. बरोबर. हरेक नमुन्याचं शिंग आहे. हरेक प्रकार शिंगात आहे. हो हो हो. तसे आमच्या इथे शिंगावर म्हशी असते, काही कोचर, काही थोडे असे बारकान, हरेक नमुने. तसं शिंगावर म्हैस नाही आहे. म्हैस लक्षात आली पहिला. आणि ते मी जरी किती सांगितलं व्हिडिओवर, तेवढं सहज लक्षात येणं सोपं नाही. ते तर आहेच ना. तुमचा कित्येक वर्षाचा अनुभव आहे.
आणि जे आमचे मोठे शेतकरी आहेत म्हणा, कोण डेअरीवाले आहेत, मोठे गोठेवाले बी आहेत, त्यांना जे अनुभव आहे त्यांना कळते म्हशी लगी. बरोबर. आता आमच्या एवढं व्हिडिओतलं इतकं काम चालतंय माझं. लोक आता तुम्ही म्हणले मगाशी की काय व्हिडिओ इतके पडतेत करते, म्हशी दाखवतात का व्हिडिओ बघा, कासा तुंबून दाखवते. माझे नॉर्मली आमच्या म्हशीचे जर बघितले तर आमच्या म्हशीचे जेवढे व्हिडिओ पडलेले आहेत आजपर्यंत, मोरे डेअरी फार्म हे आमचं यूट्यूब चॅनल आहे, त्यावर पडते. आमची म्हैस बघून लगेच लक्षात येते साहेब म्हशीला की ही म्हैस काय क्वालिटी. बरोबर. त्यामुळं म्हैस चांगला घ्यावा लागतो साहेब. शेतकरी पैसे देतात थोडं फ्री. ते तर आहे. आता काय होते, बरेच शेतकरी आता सुद्धा म्हशी खरेदी करतात, इकडून तिकडून कुठून आणतात. पण जेवढी बोली होती किंवा जेवढी त्यांना अपेक्षा होती या म्हशीने एवढी किंमत गेली तर एवढं दूध द्यावं, पण तो रिझल्ट लागत नाही. काहींना फसते शेतकरी. तर हा काय विषय आहे? कसं आहे साहेब, यात 2 नमुने. आपल्या इथनं नेऊन दूध कमी काढणे हा एक भाग, हरियाणातनं स्वतःतून आणणार दूध न निघणे हा एक. बरोबर. तर ह्यात काय होतं, हरियाणात गेले, माल हरियाणात कमी आहे, म्हशी चांगले आहेत, त्यांचे रेट हाय फाय काय सर. आणि जर हरियाणाचे रेट जर म्हशी काढले तर त्याचे रेट चांगले म्हणजे हाय फाय रेट आहे. आणि आपल्या इथं जे म्हणजे शेतकरी जातो तिथं म्हैस घेतो, UP, राजस्थान, पंजाब सगळा माल मिक्स करून ते गळ्यात घालून टाकतात शेतकरी. आत्ता वेली एवढं देईल तेवढं देईल, ती विश्वासाने आणतात आपले लोक. बरोबर. म्हैस दूध काढतात. दुसरी गोष्ट, आमच्यातनं दूध 2 टाईम मिळून जर तुमच्या इथं 2 सट नाही झाली एखादी म्हैस, असं होतच नाही. बघणारे शेतकरी बंधू फोन करू दे, मग आत्ता कॉमेंट करू दे की आमची म्हशी कशी निघाली. काय आहे, बऱ्याच ठिकाणी हरभऱ्याचा कळणा मिळत नाही. बरोबर. हरभऱ्याचा कळणा हरियाणाच्या म्हशी लागतो. तर काही जण अर्धा किलोच घालतात, मग अर्धा किलो तो बकरी खाते. बरं, कुट्टीची मशीन नाही बऱ्याच लोकांना, कुट्टीवर खुराक पडते आमची. म्हणजे ते मिक्स झालं तर त्या लोकांना माहित नाही. मग काही अशा गोष्टी. बरं, अजून एक, धार काढण्याची पद्धत माहित नाही. वरते दाराने एका व्हिडिओ दाखवले की कसं काढा, शांत जागेवर काढा. ह्या पद्धतीमध्ये ह्या समाजामध्ये फरक पडला तर म्हशी कमी जास्त. पण जेवढे शेतकरी आता नेऊन सट झाले आहेत, मिरज, सांगली, खाली कोकण, गोव्यापर्यंत जावा, इकडे बुलढाणा वर जावं, कुठेही जावं, यवतमाळ, लातूर, आमचे शेतकरी नेतेच माहिती. आमच्याकडनं रिपीटच आहे माझे व्हिडिओ. परत मशीनरी किती तर सगळं 80-70-80% रिपीट गिऱ्हाईक आहेत. म्हणजे ग्राहकांचं रिपीटेशन त्याला कळलं म्हैस काय. आणि ते बी असे नाही, बाहेरून पण म्हशी बघितलेत, बाहेरून पण म्हशी आणलेत, हरियाणात बी जाऊन म्हशी आणलेत, कोणी गुजरातच्या बी म्हशी आणलेत. पैसे घेऊन विकत घ्यावं लागतं. साहेब अनुभव फ्रीमध्ये मिळतो. ते तर आहेच की. आता बऱ्याच म्हशी आहेत, तर किती रेंज पासून किती रेंज पर्यंत साहेब बघा, आता तसं जर बघितलं तर 1,30,000 1,35,000 पासून ते 2 लाख पर्यंत रेंजची म्हशी. काल मी 2,10,000 सुद्धा दुसऱ्या त्याची वगैरे दिली. गाडीतनं उतरून 14-15 लिटर दूध आहे, पिंपळ्याला दिलं आहे. आता ते दूध काढायला 20 वगैरे ते पोळ्याचे गोष्ट म्हैस भारी होती. 5.5-6 फूटच्या जवळजवळ तिची हाईट आहे. जर आमच्या पिंपळ्याच्या भागातले जर शेतकरी बांधव असतील तुळजापूरच्या, जरूर म्हैस बघायचं पिंपळ्यामध्ये आहे. तर हर एक नमुन्याची म्हैस आहे. शेतकऱ्यांचा विश्वास आहे, सगळे फिरलेले आहेत, मार्केट टाईट आहे. कमी किंमत म्हणून नाही, 3 लिटर दूध काढण्यापेक्षा आपली 14-15 लिटरची दूध कधी बी ऐकणार. आणखीन एक बात, महाग कोण महाग म्हणून तुम्ही बोगस म्हैस घेतली, स्वस्त घेतली म्हणजे स्वस्त नाही आहे ना, महागच बसली. बरोबर. 2,000 नाही 10,000 जास्त लागू त्या म्हशीला. असली बिण्यात तुमचा फायदा 10 वर्ष म्हैस निघत नाही आमची गोट्यातनं. बरोबर. कुणी कॉमेंट बी टाकू दे, शेतकरी आमच्या म्हशी गाप नाही राहिले. हां, मी का देव नाही साहेब, एका दुसऱ्या म्हशी सांभाळत नाही, डॉक्टरच्या चूक बोलणं, रेडा नाही असे होते. पण जवळजवळ आमच्या म्हशी सगळ्या गाप निघते, परत येतात. तर म्हैस चांगलं जर संगोपन केलं 10 वेत म्हशी निघत नाही, कमी झाला 10 वेत. बरोबर. सोलापुरात 15-16 येताची म्हशी दाखवून आहेत, पण मी 10 येत उगी नॉर्मल बोलतो. तर 10 येताचं उत्पन्न सांगा. चांगल्या म्हशीची जी रेडकं सांभाळली आपण ती बी तुमच्याकडे झालं का नाही. बरोबर आहे. तुम्ही घेऊ नका, किंमत जास्त नाही. कशाची किंमत आहे. भारी म्हैस न्यालो तुम्ही, पिळून 2 टाइम नेलो, गाडीत उतरून 14-15 लिटर दूध नॉर्मल जो का साहेब. आज टेम्परेचर असा 2दा मच्छी धुवा लागले. एक झाडाचं पान हलत नाही. तुम्ही दाखवा कॅमेऱ्यात, पान हलत नाही झाडात, अशी पोझिशन. ह्याच्यामध्ये एवढं दूध काढणं, 5-5 दिवस ट्रॅव्हलिंग करणं, ह्याला जोक समजून. हे काय HF गाईचं दूध नाही. बरेच शेतकरी म्हणतात 14-15 लिटर पाणी वाटतं. ते काय HF गाईचं 2-3 पॅडचं दूध नाही. ते नॉर्मली 7.5-7ची लेवल असते. हे म्हशीच दूध आहे. आता कसं झालं, आता हीच टाईम म्हणजे ह्याच म्हशी जर हिवाळ्यात आणल्या असत्या तर 2-3 लिटर जास्त दूध निघला. आहेत शेतकऱ्यांना माहितीच दिले. हो, रेडमध्ये बी
मोप 1.15 1.10 1.30 बारी बारी म्हशी दिले. पण साहेब आता कसं बघा HF गाईमध्ये शेतकऱ्यांना मार बसलाय. सगळे लोक दुधासाठी म्हशीकडे पुरवले, मार्केट टाईटच राहतं. बरोबर आहे. हो. चांगली म्हैस कधी तुम्ही देणार नाही स्वस्त मला, तुम्ही देता का तुमची म्हैस? हा बोगस म्हैस राहिला तर मला गोड बोलून पहिले घ्यायला असं बांधलं ते तर आहे. आणि आमची वस्त्रे काय जरा इकडे दाखवा सर. हे सगळे आठवड्याच्या आतले असते. काही काहींचे नाळा बी पडलेले नसते. तिथं बघा जांभळासारखे काळे भोर वस्त्र असतात. हे महिन्या 1.5 महिन्याची वस्त्र नसते. त्यामुळं हा जो माल आहे हा जसा सेटअप होईल तसं 101% दूध वाढतंय. म्हणजे आठवड्याच्या जमलेल्या म्हशीतून हा 8-10 दिवसाच्या आतल्या. मग तिथे 1-2-3 दिवस जमा होते चिकट. 5 दिवस आली 1-2 दिवस माहित 8-10 दिवसाचा हिशोब असतो. तर मोरे साहेब आता 2 दिवसापूर्वी तुमचा लॉट उतरलेला आहे. तर आता मिल्किंग मध्ये किती म्हणजे किती लिटर पासून किती लिटर पर्यंत? आता नॉर्मली 12 लिटर पासून 17 लिटर पर्यंत माझ्यापाशी म्हशी. बरोबर 17 लिटर. 14 ते 17 लिटर रेंज मधल्या म्हशी भरपूर आहेत. 12-13 लिटरच्या दूधच्या म्हशी कमी आहेत. ते बी कसं ते बी जास्त दुधाचे पण जरा थोडं ट्रॅव्हलिंग आहे. बरोबर ते पण सेट होऊन तो म्हणजे. आणि असं नाही 15-16 लिटर दूध म्हणजे मी पिळून दाखवतो 2 टाइम. हा ते बादलीचं वजन एवढं मोठं तसलं भानगड नाही. मग कसं मोजायचं तसं मोजन. मग नाही 15 लिटरला जर म्हैस कमी असेल तर आमची भरू नका गाडी तुमच्या. बरोबर. आणि अजून एक सांगतो, अजून रक्त ब्लिडिंग चालू आहे मशीनचं. परत अजून दिल्ली दूर आहे, अजून दूध काढणार आहेत त्या मशीन. हा बरोबर आहे. म्हणजे स्वतः ज्यांना खरेदी करायची असेल त्यांनी स्वतः या 2-3 टाइम दूध काढून बघा साहेब माझी गोष्ट आहे. हरियाणात जाऊन पहिले पेमेंट द्यावं लागेल. म्हशी 5 दिवसानंतर घरी उतरेल. बरोबर. तो पोपट्यासारखा बोलून मोकळा होईल. एवढं काढील तेवढं काढील. घरी आल्यावर काढील किती काढील. माझ्या घरी 10 रुपये 1 रुपया कोणाला द्यायची गरज नाही. तुम्ही आले कोणच्या म्हशीत पिळून बघा सगळ्या. तुम्हाला जे पसंत ते 5, 10, 2 कडेला काढा. त्यांचं 2 टाइम दूध बघा. त्यांचा व्यवहार करा. तुम्ही भरून घ्या. आमच्या इथनं म्हैस घेण्यामध्ये फॅसिलिटी काय साहेब? आज तुम्हाला 10 म्हशी घेतात. सगळ्या लोकांना माहीत आहे हरियाणानं म्हैस आल्या बोगस म्हशी किती घालते तर चांगल्या म्हशी किती घालते. बरोबर सगळ्यांना माहीत आहे. आता मी नाव घेत नाही संघांचे. तुमचे कोल्हापूर भागात सगळे फोन येतात गाड्या द्या. आम्ही ते लफड्यात पडत नाही एवढंच सांगतो. बाकीचं लय बोलत नाही त्याबद्दल. काय आहे हे जे माल येतं ना तिथं माल 5 दिवस तुम्ही तिथं पेमेंट देणार. 5 दिवसांनी बघणार माल काय बघणार. बरोबर. ते 1 रुपया द्यायची गरज नाही. बरोबर. ह्यामधल्या आमच्या बी मशीन नरम गरम पडतील. तुम्ही न्यायची गरज नाही. माझ्यातलं पाहिजे तेवढं 20 छाटा 20 देतो. आता 23 म्हशी 2-3 म्हशी काढतो 20 म्हशी देतो. 1 नंबर दूध काढून. बरोबर. आणि आमची म्हैस खाण्या पिणं सगळं चेक करा मग गाडी. म्हणजे सगळ्या गोष्टी चेक करूनच 1 रुपया देऊ नका. जेव्हा तुमची म्हैस कन्फर्म होईल तेव्हा तुम्ही पेमेंट. बरोबर. असं नाही 50,000 20,000 1 रुपया देऊ नका. नाही कुठला आनंद आहे मला काय माझी म्हैस मी तुम्हाला नाही दुसऱ्याला दाखवतो ते असं काय विषय. सगळ्या गोष्टी ज्या उघड आहेत त्या आपल्याला. हो. आणि असं बोलतो म्हणून सगळ्या लोकांना ऑल ओव्हर महाराष्ट्र आंध्र कर्नाटक 3 स्टेटला माल जात आहे. म्हणजे शेतकरी बंधू ऐकते त्याप्रमाणे रिझल्ट घेत. असं नाही की बघा एखादा नाही सांभाळ त्याकडे म्हैस खराब होईल ते मी झोपून जाणार. संगोपनावर पण. हा रेसमध्ये घोड्याच्या रेसमध्ये घोड्याचीच इज्जत होणार. बरोबर. घोड्याच्या रेसमध्ये जर गाढव पुढे गेला तर गाढवाची इज्जत होणार नाही. लक्षात ठेवा. हे ओरिजिनल ते ओरिजिनल नाही. आणि आमची म्हशीचा अजून एक फायदा सांगतो. हे जे आमचा माल असते ना तुम्ही 5 येतं लय नका 5 येतं पिल्लर कधी बी विकायला काढा तुमचे पैसे होते. त्याला इंग्लिशमध्ये रिसेल व्हॅल्यू म्हणतात. परत विकताना किंमत येते. हा एक सगळ्यात मोठा फायदा आहे. नाही तर उगे गोड बोलून गळ्यात घालून ते काय उगे त्याच बोलणं उपयोग नाही. त्याबद्दल चर्चा शेतकऱ्याला अनुभव आहे. नेलेल्या म्हशी 2, 4, 5 येतं झाल्यानंतर सुद्धा चांगल्या पैशाने विकतात. त्यांची इज्जत होईल. म्हणजे आपले पैसे परत आले काय असेल ते तुम्ही परत घ्या. आणि उत्पन्न कमवलेलं म्हणजे फायदा पण झाला म्हणायचं. बरोबर आहे. आता जर सपोज आपल्या शेतकरी मित्रांनी आपल्या डेअरी फार्मवरून म्हशी खरेदी केल्या तर काय होतं आता हरियाणाचं संगोपन बऱ्याच जणांना माहीत नसतं. तर खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे म्हशीची संगोपन कशा पद्धतीने केलं पाहिजे? सर कसं 50% वाळली वैरण लागतं. वाळली वैरण आहे तर हरियाणाची म्हैस आहे. नुसती हिरवी वैरण चालतं. बरोबर. मग त्यात मी मागं माझ्या व्हिडिओला सुद्धा सांगितलं 86-032 ऊस हिरवं काहीतरी नेपियर गवत कडवत 2-3 हिरवे मजबूत वैरणी गव्हाचं काढ आणि तुमचं कडवा हे मिक्स करून टाकलं का ना तर 2 टाइमच टाकायचं. आणि पहिल्यांदा कुट्टी टाकायची. आमच्या इथे येऊन बघा कशी सिस्टीम आहे. त्यानंतर वर खुराक टाकायची. थोडी कुट्टी खुराक खाल्ल्यानंतर परत कुट्टी टाकतो आम्ही. नंतर धारा
धारा झाल्यावर पाणी ह्याची नियोजन सगळं दाखवू. त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवणार, पण साहेब मला टाईम मिळत नाही. खरेदी विक्री पैसे अमाऊंट इथं शेती माझी हे सगळ्या गोष्टीत आम्हाला वेळ नाही. बरोबर आहे, सगळ्या गोष्टी मॅनेज आणि साहेब दाखवलं तर व्यवस्थित दाखवलं. बरोबर, अर्ध खर्च दाखवून मग शेतकऱ्यांना पण परफेक्ट माहिती जात नाही. बघा आता तुम्ही बी बघता बरेच व्हिडिओ काढतात, अशी माहिती दाखवते. हा, अशी माहिती दाखवू नका, अशी माहिती दाखवा आम्ही जशी व्हिडिओ करतो. आणि शेतकऱ्यांना माहित आहे बघा, पैसे कोणाला द्यावं लागणार आहे, 24 कॅरेट तशी दिसती वेगळी ती वेगळी. बरोबर, ती दिसती तशी आणि ती वेगळी. बरोबर, असं फरक आहे. ती म्हणजे ओरिजिनल, तशी दिसती म्हणजे मग तिचं लेबल कुठला आहे माहिती, राजस्थान आहे का गुजरात, हे फरक आहे. त्यामुळे काय होतं साहेब, हरियाणाचा माल विटत नाही आपल्या मराठी भाषेत, खराब होत नाही, जास्त दिवस चालतो, आपल्या सगळ्या क्लायमेटला सूट होतो. मी आजही एवढं म्हणणं आहे, तळतळ एक आहे की फायदा बघा. सगळेच करलेत काम, ते सोडून द्या, फायदा तुमचा बघा. 1 रुपया द्यायची गरज नाही. एवढं लाईन ट्रॅव्हलिंग जाऊन आमचे शेतकरी बांधवांचे हर एक अनुभव त्यांना माहिती आहेत, जाऊन आलेले आहेत, जे आहेत ते काय काय परिस्थितीला चालू ते करू नका. या बघा 2-5 रुपयासाठी तर सगळ्याच पळाला. शेतकरी जर काटा घेऊन रोडवर माल इकल म्हणल्यावर शक्य आहे का, आडत्याकडे न्यावंच लागणार, आडती दलाली करणार, आम्हाला करणार, मग तो माल शेतकऱ्यावर 2-5 रुपये महाग स्वस्त होत राहत नाही. फक्त एवढं माझं म्हणणं, क्वालिटी न्या. आणि पुढचं तुमचं जे आहे वासरं पाळणे, त्या मशीनचं चांगलं संगोपन करणे, ही जे शब्द होते ना ब्रीड, हे बोलणं इतकं सोपा नाही. बोगस ब्रीड नाही, ओरिजिनल ब्रीड तयार करा, तेव्हा तुमचं पुढचं येईल. साहेब माल कमी व्हायला लागला, हरियाणा भागात सुद्धा माल कमी आहे. म्हणजे माल भरपूर आहे, पण विक्री वाढल्यामुळे ना त्यांना माल कमी पडल्यामुळे राजस्थान पंजाब सगळे ते मिक्स करून आले. बाजारच्या म्हशी असली माहीत पाहिजे. तर शेतकरी मित्रांनी जर चांगली म्हशी नेली, सांभाळली, तर त्यांच्याकडे ते ओरिजिनल बी झालं ना. बरोबर, हे एवढं विषय आहे, बाकीचं काय विषय नाही. मागच्या 2 दिवसापूर्वी तुम्ही एक स्टेटस टाकला होता. हो, काहीतरी कार्यक्रम होता आणि स्कीम आहे म्हशीच्या, म्हणजे म्हशीला काहीतरी लोन होत आहे. हो हो. तर काय स्कीम आहे ती? काय झालं साहेब, केंद्र सरकारकडनं आपले आमचे जे ट्रान्झॅक्शन चालते बँकेतर्फे, आम्हाला स्कीम आली किंवा तुम्ही हे व्यवहार करता. तर एका म्हशीला 80,000 रुपये 8.25 ते 8.5% असं काहीतरी व्याज दर आहे. बिना कागदपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचे 2-4 म्हणजे 5-6 महिन्याचं जे बँक स्टेटमेंट असतंय आपलं ट्रान्झॅक्शन जे ज्या शेतकऱ्याचं चालतं बँकेमार्फत, त्याचे स्टेटमेंट असे 2-3 फक्त गोष्टी पाहिजे. त्याच्यावर म्हशीकडे 80,000 रुपये पर हेड असं इतकं लोन होते सर. बरोबर. तर ते आपले आता सध्या आमच्या जवळपासच्या शेतकऱ्यांकडे चालू आहेत स्कीमा. माझ्या आता जवळपासच्या आमच्या शेतकऱ्यांकडे स्कीमा चालू आहेत त्या. आणि मी रिक्वेस्ट बी केली की बाबा माझ्या 3 स्टेटला माहीत जात आहे, तर साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे की तुमचे कुठलेही कस्टमर असू दे, आम्ही त्यांना कोऑपरेट करून तिथं ते लोन करून देऊ. बरोबर आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा देखील तुमचा एक प्लस पॉईंट आहे. जर मोरे डेअरी फार्म मध्ये तुम्ही खरेदी करण्यासाठी आलात, तर ज्यांच्याकडे बजेट नाही ते सुद्धा त्या मार्फत म्हशी खरेदी करू. आम्ही स्कीम करून देऊ. त्यानंतर तुमचा 8-10 दिवसात ते ओके झाल्यानंतर आम्ही तुम्हाला माल पडतो. विषयच नाही. हो, बरोबर आहे. तर आणि साहेब बिना कागदपत्र 7.25 ते 8.5 असं काहीतरी एक्झॅक्ट मला माहिती नाही, साहेब लोक सांगते. ह्या कमी दरात आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मुळे त्यांनी शेतकऱ्यांना हेल्प करायचं ठरवलं, त्यामुळे आपल्यापर्यंत आलेलं आहे. तर ते स्कीम आलं, त्यामुळे मी बँकेचं सुद्धा साहेबांचं सुद्धा आभार मानलंय. मात्र आज बरेच ठिकाणी काय काय आता म्हणजे थोडे शेतकरी अडचणीत आहेत, त्या हिशोबाने त्यांना पैशाची बी मदत होती. थोडे कर्ज असताना सुद्धा त्यांच्या स्टेटमेंटवर त्यांना आम्ही कर्ज पुरवण्याची सुविधा उपलब्ध केली. ते कसं साहेब, शेतकऱ्यांना एक रिक्वेस्ट माझी, जवळचे असतील त्यांनी या. 5च्या पुढं मी गोट्यावरच असतो, तुम्हाला मी त्या संदर्भात सांगेन. सगळ्यांनी जर फोन करा तर मी साहेब कोणाच्या वेळी फोन मी बोलू बी शकतो. बरोबर. किती जणांनी मी तोंड गेलं, फक्त एवढं सांगतो की जवळपासचे असतील 50-60 किलोमीटर त्या लोकांनी या, काय ते विषय करा आणि करून घ्या स्कीम. चांगली स्कीम आहे, चांगली स्कीम मला. हां, पैसे चांगले मिळतात, कमी व्याजदर आहे, फेड पण योग्य आहे, त्यामुळे ते करून घ्या. आणि कसं आहे, ऑल ओव्हर जर सगळ्या लोकांनी जर चर्चा केली तर मी किती जणांना फोन करू शकतो, सांगू शकत नाही तेवढं. मी थोड्या दिवसात ते कॉम्प्लीटच माझ्या युट्यूबला मी पाठवून देईल कॉम्प्लीट, त्याप्रमाणे ते काम करून देईल. तर मंडळी, आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून म्हशी आहेत त्या बघू. ही म्हैस आणली आपण, तर या म्हशीची खासियत सांगा साहेब. दुसऱ्या येतात ती म्हैस इतकी गरीब आहे ना. हा बघा, हा बघा, बारकं
कधी पिळा काय सध्या 15 लिटर नॉर्मल दूध तयार आहे. 14च्या पुढे 14ची गॅरंटी 15-16 झालं तर नाही. बरोबर. दुसऱ्या त्याची वगैरे किती दात आहे? नाही सर मी दात बीत बघत नाही सांगतो असेल 6 दात असेल ती बघत नाही एवढं. काय तर लई खरेदी असती तुम्ही आमच्या म्हशीची कंडिशन बरोबर आहे. आणि घोड्यासारखे असतात बघा म्हशीचे मोठ्या बिका कसे घोड्यासारखे. या रे दुसरी. तर दादा आता ही दुसरी म्हैस दाखवत आहे तर हिच्याबद्दल सांगा. ती तिसरी आता जी आहे हा. गाडीतनं म्हणजे मागच्या गाडीत नाही म्हैस बर. माझ्या अंदाजाने 16 लिटर तर नॉर्मल दूध तयार असत. हा हा हा. आणि बघा म्हैस किती शानदार बरोबर. आहे. साईज बघा साहेब मोठ्या मापाची. माप बघा म्हशीचं माप. सडाची क्वालिटी ऑर्डर बघा सगळं या. या. दुसऱ्या त्याची वगैरे आहे म्हशी. दुसऱ्या वेताची. घोडे कसे असतील घोड्यासारख्या म्हशी चालतील बघा. क्वालिटी बघा तुम्ही चालणं बिलणं म्हशीचं सड कास तुकटा सगळं बघा. या या. दूध काय? तिला मला वाटते 13-14 लिटर तयार आहे. दादा या म्हशीबद्दल सांगा. हे पण दुसऱ्या हाताचे साहेब साईज बघा यांचे. बघा इकडे मागेच अजून घाण पण पडली नाही चेक करा. एक 13 लिटर तर नॉर्मल तयार असेल. बघा ते म्हशी 5-7 येतं 7-8 येतं तर शेतकऱ्यांनी सांभाळल्या कधी विकायला काढली तर साहेब रिसेल व्हॅल्यू आहे किंवा मशीनला क्वालिटी आहे. क्वालिटी बघा. बरोबर आणि आहे. आपलं काम क्वालिटीवरच पहिलेच पासून साहेब बरं का उगी काहीतरी बोगस भरायचं आणि आणायचं ते नाही तेवढं आहे. लिहा. आणि मशीनची ठेवून बघा साहेब सगळे म्हशी बघा गोड्यासारखे असतात माझ्या. आणि सगळ्या डोक्याच्या मापाच्या बघा म्हशीचा साईज तर बघा कोणता. आज मार्च एप्रिलमध्ये सुद्धा हे साईज आपल्या. बरोबर आहे. तर दादा या म्हशीबद्दल सांगा आता. हे पण दुसऱ्या हाताची म्हैस आहे सर. एक नंबर फॅन्सी रेडी आहे. चांगल्या क्वालिटीच्या म्हशीची वगार आहे बरं का. ही बी 13-14 टोका अजून शेपट्याला घाण बी लागली. सड कास पुट्टा बघायचं 13-14 लिटर दूध तयार आहे साहेब. माझ्या ह्याच्याबरोबर काढा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल म्हशीचा साईज. बरोबर. जरा गाडीत उतरून कमी जास्त खात असतात थोडं. एकदा सेट झाल्याच्या नंतर तब्येत पण चांगली होती म्हणायची. काय 10-15 वर्ष काढायची गरज. विषय आता काय साहेब सांगू का दिवाळी दसऱ्यामध्ये कोण बी काढते व्हिडिओ सगळं त्या गाव दाखवत आहे. आम्ही काय मोठे मना करत नाही. आमचं काम नको तुम्हाला की बघा आमचं काम कसं ह्या बी पिरियडला. बरोबर आहे. माणसाची नेल जरा मागणे आठवले मागे. ही पण मोठ्या मापाची. हा म्हैस बघा साहेब. तिसऱ्या हाताची 15 लिटर सध्या तुमच्या आजच्या गॅरंटी दिली तुम्हाला. तिसऱ्या हाताची म्हैस आहे. मग आमचा भैया दिसत नाही त्या म्हशी. एकदम मोठी आहे. पिळायला बारका मग पोरला बसवा. एक लेडीज बी काढत असेल तर बसवा. एवढे मऊ सूट सगळ्या. पोझिशन बघा साहेब म्हशीची. आपण गाडवाला पैसे देत नाही. मी मग एकदा म्हणलं ना व्हिडिओ मध्ये गाडव घोडा फरक कळला. सडांचे ठेवून पण साईज बी बघा कुठल्या कुठल्यात मशीनचे ह्या दिवसात. विषय दुसऱ्या हाताची वगैरे असेल माणूस झोपते बघा अशा मशीद सगळ्यात. बरोबर आहे. म्हणजे लांबीला पण रुंदीला पण माणूस झोपला पाहिजे. तिकडे खालून सडक आहे बघा असेल कास कसोटा कोणतं बघा. बरोबर एकदम. आणि कासत फिटनेस आहे. हे माल घेतल्यावर गिऱ्हाईकाला फसायची काय करताय. विषयच नाही. विषय मी सांगतो कोणतं बी बघा मोठ्याने आमच्या कामावर आम्ही बोलतो. कोणतं बी मायकाला अशा म्हशी दाखवते तुम्हाला म्हशी फुकट देतो. आणलं पाहिजे गेलं पाहिजे बघा. काही टाका आमच्या म्हशीला कमीच पडतं बघा तोंडच चालूच. हा सड कास तिची ठेवून बघा 5-7 येथे गेलं रे. आता मालक कमी वाले साहेब उलट उद्या किमती वाढत लागले. बरोबर आहे. किमती कुठं कमी वाले. म्हणजे जसं आपण सोन्यात इन्व्हेस्टमेंट करतो तसं हे वाढणार आहे कधी. बरोबर आहे. का म्हैस सांगायचं. सेल आउट झालेली आहे बरं का साहेब. सेल आउट झाली. 3 म्हशी मी दिले तर लातूर पैसे गेली. आज चढतील म्हशी थोडं चढतील म्हशी.
म्हणजे क्वालिटी दाखवलं कशा कशा म्हशी असतील. उगी पैसे काय साहेब आपण मी म्हणून गाडव घोड्याचा फरक गाडवायला देत नाही. व्हिडिओला असे व्हिडिओ काढते असल माहिती दाखवा म्हणून असेल तर तुम्ही काय तर करायचं रेटमध्ये कमी सांगायचं फसवणूक करायचं ते आपलं काम. बघा अजून दाखवा ते खाऊन बी अजून तिचं तोंड अजून खाण्यात आहे. बरोबर म्हणजे बोला. हां आता हे साहेब हे दुसऱ्या झोपेची रेडी आहे. जरा थोडं टोकी दिसते टोकी पण सड कास्ट क्वालिटी बरोबर. अजून टाइम बी झाला नाही दाखवायचा. हे माहीत जेवायला सेट होईल शेतकऱ्याचा. 16 लिटर नॉर्मल चालणार नाही 16 लिटर. पण तिथं घोड्याचा रूप कुठल्या कुठं काय तर साहेब बघा व्हिडिओ बनवण्यात आपला अर्थ नाही आहे तर दाखवण्याचा का उपयोग बघा. बरोबर घोड्यासारखे चालतात म्हशी 1 सेकंद दम खातील का. हे बी दुसऱ्या झोप्याची ही बी दिलेलीच आहे बरं का सर 3 म्हशीमध्ये. थोडासा बुरकट कलर भुरी म्हशी बरोबर माणसं झोपतील सांगा. रुंद साहेब दिवाळी दसऱ्यात लाडू कोण बी व्हिडिओ काढील हो. एप्रिल मध्ये भर उन्हाळ्याची व्हिडिओ दाखवते आपल्याकडे कायम उतरते माल. बरोबर ऑर्डर देतात म्हणजे साहेब बघू देते का काढवा असलं असा माल भरतो म्हणून ऑर्डर देतात ना. मग भैया दिसत ना आमच्या भैयाच्या डोक्यात पुढच्या ओव्हर मशीन आपण टाका कसे बी टाका सगळं सुट राहतं आमच्या हरियाणा मशीन ह्यालाच हरियाणा ओरिजिनल म्हणायचं. बरोबर आहे. बस सडाची कसाची 15 लिटर दूध तयार आहे. 14 लिटरची तुम्हाला गॅरंटी आहे. आता ही वेगळीच म्हैस दिसते बघा. काय साहेब हा एक शिंग मेंढी म्हणतात साहेब. काय काय हिला एक शिंग मेंढी म्हणतात. एक शिंग मेंढी हा 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 कोण कॅन्डी म्हणतात. बरं ह्या जातीच्या म्हशी कमी मिळतात. येताना एकाची 4 येताची म्हैस आहे ही. हा हा ह्या जाती कमी मिळतात. बरोबर पण बरोबर असली म्हशी असते हरियाणामध्ये. बरोबर आहे बरोबर. माझ्या अंदाने 14-15 लिटर नॉर्मल दूध तयार आहे. हा 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 आणि पोट पण बघा असं लई खाऊ घालून डबल दूध दाखवायसाठी त्यातला प्रयोग नाहीये. हा हा त्याच्या मर्जीने खाल्लेला आहे. तरी आज 14-15 लिटर दूध नॉर्मल आहे. जर काढली शेतकऱ्याकडे 17-18 लिटर दूध पाहिजे. म्हणजे अशा म्हशी कमी भेटतात मला. कमी भेटते जाती. मग रेट काय असा जास्त असतो का नाही तसं काय नाही सर. रेट सेमच. ह्याच्यावर असतं कमी जास्त आपलं वाटतं येनवर दिवसा मार्च एप्रिल दिवाळी. पण माल क्वालिटी चांगली असते. बरोबर आमचे काल बार्शीचे कस्टमर नेलेत 2 म्हशी. हा हा त्यांना ही म्हैस पसंत होती पण त्यांना 2 घ्यायच्यामुळे त्यांनी दुसऱ्या 2 घेतल्या. बरोबर बरोबर. त्यांच्या भैयाला ही म्हैस लय पसंत होती. हा हा खाणं अप्पूट टाका आमच्या म्हशी. काय नाही कुट्टीच करा असं नाही अप्पूट बी टाका. म्हणजे एवढं कुट्टी केलं तर साहेब खुराक वगैरे पोटात जातो मग कुट्टी करा. बरोबर कसंही टाका. हा एक नंबर फाडून खाते बघा. सर का तिची जर्सी एचएफ काही सारखी ठेवून आहे खाली मोठी कास आहे एकदम. हा तर दादा आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण म्हशी बघितल्या तर आता एक प्रश्न विचारतो की महाराष्ट्र खूप मोठा आहे. लांबून शेतकरी मित्र आपले येतात रात्री अपरात्री येतात. तर जर रात्री आले कोणी तर त्यांना राहण्याची सोय हो आहे. हो सगळी सोय. बरेच येते शेतकरी राहतात 2 टाइम बघतात करतात 2 जण. आणखी एक साहेब त्यात विषय थोडा राहिलाय. माझ्या इथे या बघा तुम्हाला पसंत पडली व्यवहार वाटला घेऊन जा. मी माघारी पाठवतच नाही. माझा स्वभाव आहे. बरोबर असं वर धरून उगे एवढेच मिळायला पाहिजे. आणि हो साहेब येत असते रोज किती येतं किती जातं आम्हाला माहित नाही. ते तर आहे. फक्त एक सांगतो या माल बघा पिळा नाही. जर का संकोच वाटला हरियाणात जावा. हे माल जर कोणी दाखवला अशी फोकट देईल तुम्हाला. हे माल तुम्हाला कोण दाखवणार बी नाही. मिळणार तर थोडा. मग जन्म गेले बघतो मी किती तर बांधव मिळते. बांधा ते कसं असतं साहेब सांगतो 2 मिनिटं. मला कोणाला वाईट म्हणायचं नाही. दलाल वर्गाने हा माल घेऊच देत नाही हो. आतल्या दलालमुळे हा माल मिळत नाही. माल कोणता मिळतो हलका हलकाच माल. त्यांना पण पैसे राखायचे. सांगायत माझ्याकडे कंप्लेंट करते 3 लिटरच्यावर दूध नाही. कसं मिळेल ते त्यांचं बघायला तुमचं कोण बघून विषय. आमची अशी गोष्ट आहे की बिन पैशाचं या सगळं चेक करा. तुमच्या आत्म्याला वाटलं हा बाबा 1 नंबर मेसेज व्यवहार करून बघतो का साहेब तेवढी फॅसिलिटी. आणि आणखीन 5 दिवस ट्रॅव्हलिंग करून कमी जास्त खाऊन दूध दाखवतोय मी म्हशीचं. असं नाही की बाबा महिना ठेवून म्हशी आहे 2-4 दिवस सगळे व्हिडिओ बघतोय पूर्ण महाराष्ट्र बघतोय लगेच सेल आउट असते म्हशी. माल चांगला असतंय आहे विश्वास शेतकऱ्याचा. आज काय शेतकरी खरेदी करण्यासाठी येत आहेत. आज येणार आहेत 2-3 शेतकरी येणार आहेत. येणार ते पण येणार. हा काल पण दिलेत मी 5-7 मशीन खाली. बरोबर. म्हणजे आज माझा 3रा-4था दिवस असेल व्हिडिओ पडला बघा. एक्झॅक्ट काय मी एवढं लक्षात ठेवत नाही. 3रा-4था दिवस असेल. सगळे मोरे डेअरी फार्मची म्हशी उतरल्यापासून भरल्यापासून व्हिडिओ आहेत माझे. बरोबर. म्हणजे एवढं क्लिअर कट काम आहे असं काय नाही. पारदर्शक काम. हा सगळं त्यामुळे सगळं कळत आहे. आज त्याच्या एखादी माहिती लवकर सर्ट होत नाही. आठवड लागतं आम्ही देत नाही शेतकरी. जोकी आहेत ते कडे सगळं देऊन करतो.
तर मंडळी, आपण व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी बघितल्या, मशीनच्या किमती या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. तर मोरे साहेब आपले खूप खूप धन्यवाद. आपण शेतकरी मित्रांना एवढा चांगला माल पुरवठा करताय आणि असल्या काळात म्हणजे सोपी गोष्ट नाही. तर पुन्हा एकदा आपले खूप खूप धन्यवाद. मंडळी, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.